नमस्कार, मी शेतकरी अश्विन पाटील गडदे. प्रशासन आणि शासनाला एक माझी अशी हात जोडून विनंती आहे. मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असो किंवा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे असो, यांना एक कळकळीची माझी एक शेतकरी म्हणून विनंती आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी की संपूर्ण हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. आता शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी हे बघा. हे असं पाणी सगळं सोयाबीन खेळायला, हे सर्व सोयाबीन खराब झालं, कुजून गेलेलं आहे. तरीही शासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांना आर्थिक मदत भरपूर प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. आपण जी काही आर्थिक मदत उपलब्ध करून दिली ती कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की NDRFच्या निकषावर म्हणजे 8,500 हेक्टरी अनुदान, त्यावर काय होणार आहे शेतकऱ्याची आणि शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी, लेकरांचं शिक्षण असेल, त्यांचे कपडे असतील, मुलींच्या दिपोळ्या असतील, ह्या गोष्टी कशा साजऱ्या कराव्यात आणि याच्यावर काहीतरी ठोस पावलं उचलून हिंगोली जिल्हा हा संपूर्ण ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून भरपूर प्रमाणामध्ये कमीत कमी हेक्टरी 50,000 एवढं अनुदान देऊ, शेतकऱ्याला एक आर्थिक मदत व्हावी अशी मी शेतकरी म्हणून विनंती करतो. हे बघा, हे आहे सर्व पाणी शेताने.